त्यांचा आपण सत्कार सन्मान करायचा. सुंदर असं स्मृतिचिन्ह नारळ शॉल या ठिकाणी देऊन हा सन्मान होतोय. मध्ये थोडंसं आपण बाजूला करूया, कारण या सुंदर क्षणांना हे सर्व कॅमेरामन आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत. काही पत्रकार बांधवी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्ञानेश्वर ढवळे सरांचे मनपूर्वक आभार की आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला. सतीश काळे सरांचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. समोर यानंतर तबलानंतर माननीय श्री सतीशजी काळे सर मी आपल्याला विनंती करतो, आपला देखील सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय. आपला सन्मान आणि सत्कार वहिनी सर्वांना मी विनंती करेल की दुसरे आपले तज्ञ परीक्षक तबलानंतर माननीय श्री सतीश काळे सर या ठिकाणी ऐनवेळी त्यांना फोन करून देखील आपण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले या ठिकाणी सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड आणि बोगगाव भजनी मंडळ बोगगाव यांच्या वतीने आभार मानले जातात. आता बक्षिसात किती आहेत काय आहेत कुणाच्या वतीने हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. अंकुश बापू जगतापजी आपल्याला सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येतं. अंकुश बापूंना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. आणि आता आपल्याला सगळ्यांना ज्याची उत्सुकता आहे अमोलजी बेलसरे आपल्याला देखील मी सन्मानपूर्वक व्यासपीठावरती बोलवतो. ज्यांनी 2 दिवस या ठिकाणी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ते आदरणीय महेशजी राऊत सर यांचा या ठिकाणी सन्मान होतो. मी वहिनींना विनंती करतो राजवर्धनी की आपण विनोदजी राऊत आजचे सूत्रसंचालक निवेदक यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. महेशराव समोर धन्यवाद. ज्यांनी सगळ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला सगळ्यांचे आभार. आता वैयक्तिक कोणाचा आभार मानत नाहीये, कारण आभाराचे भार कशाला, फुलांचे ते हार कशाला. चला आता हृदयात घर बांधूया, अशा घराला दार कशाला. सगळ्यांनी एका जोरदार टाळ्या वाजून आता आपण बक्षीस समारंभ करायचं वळतो. अधिक आपली उत्सुकता काढत नाहीये. लहान गटामधून उत्कृष्ट गायक म्हणून ज्यांना या ठिकाणी पारितोषिक मिळालेलं आहे, प्रत्येक आपण लहान गट आणि खुला गट दोन्हीकडे उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम वादक, उत्कृष्ट मृदुंग वादक या सगळ्यांना आपण सन्मान देतोय. लहान गटातून उत्कृष्ट गायक म्हणून ज्यांना यावेळी बक्षीस मिळत आहे, नादब्रह्म बालभजन मंडळ खळद त्यांचे जे कोणी गायक असतील नादब्रह्मचे आहेत का, जे संघोपस्थित नसतील तर त्यांच्यापैकी कोणी घेऊ शकतात. आपले गायक जे या ठिकाणी आहेत त्यांना उत्कृष्ट असं गायकांचा या ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे. आणि मी उत्कृष्ट गायक बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी आदरणीय सुधाकर भाऊ गिरमेजी असतील, तसेच या ठिकाणी अमोल बेलसरे जे असतील यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा उत्कृष्ट गायक पुरस्कार आपण प्रदान करतोय. नादब्रह्म बालभजन मंडळ खळद सकाळी सुंदर त्यांनी गायन या ठिकाणी केलं होतं. भाऊ समोर सुंदर असं या ठिकाणी ट्रॉफी प्रमाणपत्र बक्षीस देऊन या ठिकाणी हा सन्मान केला जातो. उत्कृष्ट गायक लहान गटातून नादब्रह्म बालभजन मंडळ. समोर समोर सगळे छोट्या गटातील उत्कृष्ट हार्मोनियम वादक बालभजनी मंडळ पवारवाडी आहे का? बालभजनी मंडळ पवारवाडी त्यापैकी कोणी जरी असेल एखादा व्यक्ती आपण घेऊ शकता हा पुरस्कार. आहे कोणी पवारवाडीचा? नानांना मी विनंती करतो, रवींद्र नानांना, की आपण येऊन हा पवारवाडीचा अधिकराव पवार जे आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. उत्कृष्ट हार्मोनियम वादक बालभजनी मंडळ पवारवाडी हा पुरस्कार देण्यासाठी मी सासवड सांस्कृतिक मंडळाचे आदरणीय बाळासाहेब फडतरे जे असतील, तात्या जे असतील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट हार्मोनियम वादक बालभजनी मंडळ पवारवाडी यांना सन्मानित करायचं.
रोख रक्कम 1000 रुपये, सुंदर असं स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येतं. तात्या फडतरे जे असतील, बाळासाहेब फडतरे जे असतील, मी आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे उत्कृष्ट हार्मोनियम वादक बालभजनी मंडळ पवारवाडी. जोरदार टाळ्या. आता समोर. यानंतर लहान गटातील उत्कृष्ट तबला मृदंग वादक प्रेमराज भजन मंडळ फुरसुंगी. मला वाटतं काल त्यांनी सादरीकरण केलं होतं पहिल्यांदाच 2 नंबरला. प्रेमराज भजनी मंडळ नाहीये कोणी? फुरसुंगीचं कोणी असेल तर घेऊ शकतात. आहे कोणी फुरसुंगीचं उपस्थित? नानासाहेबजी बांधल. खरं तर मी हे तुमच्या हस्ते देणार होतं, पण आता तुम्ही स्वीकार करताय. मी विनंती करतोय की आपण नानासाहेब जे बांधल आपण या ठिकाणी सुधाकर भाऊ असतील, काटकर साहेब असतील, तसे उर्वरित अमोल बेलसरे जी असतील, आपल्या शुभ हस्ते हे आपण उत्कृष्ट तबला वादक अमोलजी मी आपण विनंती करतो आपण देखील पुढे यायचं. लहान गटातील उत्कृष्ट तबला वादक प्रेमराज भजन मंडळ फुरसुंगी, त्यांच्यापर्यंत हे बक्षीस नक्कीच पोहोचेल. संजू भाऊ समोर. यानंतर मी मोठ्या गटाकडे येतो. मोठ्या गटातील उत्कृष्ट गायक ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ एकतपूर. आहे का कोणी एकतपूर? पांडुरंग भावे. या चला, एकतपूर वाले उत्कृष्ट गायक या ठिकाणी पुरस्कार स्वीकार करतात. माजी सभापती नाना टिळकरजी, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी स्वीकार करायचा. कामटे जाते या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्याला सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येतं. या ठिकाणी उत्कृष्ट गायक विठ्ठल प्रासादिक भजन मंडळ एकतपूर. मी टिळेकर नानांना विनंती करेल, तसेच विठ्ठलाबा मोकाशींना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते हे उत्कृष्ट गायक या ठिकाणी रोख रक्कम 1000 रुपये, स्मृतिचिन्ह. आबा समोर. सुंदर असा फोटो या ठिकाणी. यानंतर उत्कृष्ट हार्मोनियम वादक मोठा गट अष्टविनायक भजन मंडळ आंबेगाव कठार. आहेत अष्टविनायक सगळ्यात शेवटचा संघ. चला कामठीना फोटो घ्यायचा आपल्याला. तो फुरसुंगीवाल्यांनी बक्षीस मिळवलेलं आहे. सुंदर असं लहान गटामध्ये सादरीकरण केलं तर उत्कृष्ट तबला वादनाचं बक्षीस आहे. हा नानांकडून ते आपण हे बघा ट्रॉफी बक्षीस. समोर सगळे. एक मिनिट, ओके. त्याचा वेगळा उत्कृष्ट हार्मोनियम वादक ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे अष्टविनायक भजन मंडळ आंबेगाव कठार. आणि मी विनंती करेल आदरणीय ज्ञानेश्वर ढवळे सरांना आपल्या शुभ हस्ते हा आपण पुरस्कार देतो. सोबत मी चेतन भैया महाजन आपल्याला विनंती करेल आपण पुढे जायचं हा पुरस्कार देण्यासाठी. उत्कृष्ट हार्मोनियम वादक अष्टविनायक भजन मंडळ आंबेगाव कठार. धन्यवाद. यानंतर वैयक्तिक उत्कृष्ट तबला वादक सिद्धेश्वर भजनी मंडळ नायगाव. काल त्यांनी सादरीकरण केलं होतं. आहेत का नायगाववाले? आहे. वा, जोरदार उत्कृष्ट तबला. आणि मी सतीश काळे सर यांना विनंती करेल, संभाजी राणांना विनंती करेल आपण एकत्र दोघांनी हा पुरस्कार द्यायचा. उत्कृष्ट तबला वादक सिद्धेश्वर भजनी मंडळ नायगाव. काल आपण सुंदर सादरीकरण केलं होतं. मोठ्या गटामध्ये उत्कृष्ट तबला वादनासाठी हा पुरस्कार जातो. भिवरी विविध कार्यकारी सहकारीचे चेअरमन माननीय श्री दोंडीबा आबा पवार यांना विनंती करण्यात आपण व्यासपीठावरती यायचं. आणि आता आपण छोट्या गटाकडे पुन्हा एकदा वळतो. समोर सगळे. लहान गटामध्ये 5वा क्रमांक ज्यांनी प्राप्त केलेला आहे नवखंडेनाथ बालभजन मंडळ गराडे. आहे गराडे? नवखंडेनाथ बालभजन मंडळ गराडे. चला या व्यासपीठावर पूर्ण संघाने यायचं. आज सकाळी यांनी सादरीकरण केलं होतं. सुंदर असं 5वा क्रमांक प्राप्त झालेला रोख रक्कम 3000 रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र
बक्षीस जाते आहेत इंदिरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित. 5व्या क्रमांकाचे बक्षीस जाते आहेत अजित काळूराम जगतापजी, जे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, तर मी विनंती करेल 5व्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी माननीय श्री अनिलजी उरवणे साहेब आपल्या शुभ हस्ते 5व्या क्रमांकाचं बक्षीस आपण यांना प्रदान करतो. सगळेच बक्षीस जाते, सगळेच व्यासपीठावरती उपस्थित असणार. वहिनी साहेब तिथे उपस्थित आहेत, सुनीता काकी कोलतेजी असतील, प्रदीपांना पवारजी असतील, पोमनजी असतील, तसेच सगळे मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती बाहेर. 5वा क्रमांक टाळ्या नाहीये. 16 गटातून यांनी 5वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. चतुर्थ क्रमांक समोर सगळे. आणि ज्यांनी आज गायन केलं चतुर्थ क्रमांक लहान गटातील, ज्याचं बक्षीस आहे 5,000 रुपये. बक्षीस जाते आहे शरदचंद्रजी सदाशिव जगताप, संचालक संत सोपानकरता सहकारी बँक. आणि चतुर्थ क्रमांक आहे श्रुती नंदन बाल भजन मंडळ सासवड महेश. आणि हा चतुर्थ क्रमांक देण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय संभाजी नाना काळानी असतील, टिळेकर नाना असतील, दोंडीबाबा पवार असतील, यांना आपल्याला विनंती करतो आपण पुढे जायचंय. हा चतुर्थ क्रमांक द्यायचा, सगळ्या संघाने पुढे यायचंय. बक्षीस घेणार अंतिम टप्प्यामध्ये यांनी सगळ्यांचा ग्रुप फोटो घ्यायचा आहे. बक्षीस मिळवलेले अंतिम टप्प्यामध्ये गायन केलं होतं मेघमल्ला श्रुतीनंदन बालभजन मंडळ सासवड, चतुर्थ क्रमांक. ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे, ज्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र मिळालेलं आहे, कोणी जाऊ नका. सगळ्यांचा ग्रुप फोटो प्रेसवाल्यांना पाहिजे उद्या पेपरमध्ये छापण्यासाठी. पत्रकार बांधवांसाठी एका जोरदार टाळ्या होऊ द्या. हे बाळांना मागे सारखं जरा समोर बघा सगळे. यानंतर तृतीय क्रमांक लहान गटामधील आणि बक्षिसाचं स्वरूप आहे 7,000 रुपये रोख रक्कम. बक्षीस जाते आहेत माननीय श्री वसंत बाबूरावजी शिंदे मामा कोथळे. आणि हे बक्षीस देण्यासाठी मी आदरणीय सतीशजी शिंदे साहेब असतील, आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यायचं. आणि हे बक्षीस ज्यांनी मिळवलेलं आहे तृतीय क्रमांक श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सासवड. सासवडचे आहेत कोणी? शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आमराळे सरांना घ्या. आमराळे सरांना विनंती करतोय की आपण हे बक्षीस स्वीकार करायचं आहे. गायन सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने या ठिकाणी करतात. याच्यावर शिंदे साहेब असतील, आदरणीय सतीश अण्णा शिंदे असतील, यांच्या शुभ हस्ते हे शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल. आता वळतो आपण द्वितीय क्रमांकाकडे. समोर सगळे. द्वितीय क्रमांकाचं स्वरूप आहे रोख रक्कम 9,000 रुपये आणि बक्षीस जाते आहेत मस्कूर शेठ दळवीजी, माननीय श्री संजय नाना जगताप. आणि हे द्वितीय क्रमांकाकडे आपण वळण्यासाठी मी बक्षीस देण्यासाठी आदरणीय सुनीता काकी कोलतेजी असतील, सासवड सांस्कृतिक मंडळाच्या सासवडचे सदस्य असतील, यांना विनंती करतो आपण बक्षीस द्यायचं. द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे प्रेमराज बालभजनी मंडळ फुरसुंगी. कामठे जाणारी विनंती करतोय आपण पुढे येऊन. हा फुरसुंगी काल दुसऱ्यांदा दिवस सकाळी सुरुवात झाल्याबरोबर 11:15 त्या भजनी मंडळाने दुसऱ्यांदाच गायलं होतं आणि त्यांना दुसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे. प्रेमराज बालभजनी मंडळ फुरसुंगी. सुनीता काकींना विनंती करतोय बक्षीस. सुनीता काकी, तुम्ही बक्षीस घ्यायचे, फुरसुंगीला मिळालेलं आहे, हे बक्षीस देणार आहेत. काकी वगैरे सगळे आपल्याला बक्षीस देतात. चला, सासवड सांस्कृतिक मंडळ सदस्य आपण या पुढे. द्वितीय क्रमांक आणि ज्याची उत्सुकता लागलेली आहे समोर सगळे. लहान गटातील पहिला क्रमांक रोख रक्कम 11,000 रुपये प्रमाणपत्र आणि स्मृती चिन्ह. 16 पैकी 4 संघ ऑलरेडी गेलेले आहेत. 12 संघातून पहिल्या संघाचे मानकरी आहेत मेघमल्हार बालभजनी मंडळ सासवड. जोरदार टाळ्या. विजेत्यांचे अभिनंदन. आपल्याला सन्मानपूर्वक व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात येत आहे. रवी नानांना विनंती करण्यात येते. रवी नाना पवार आपण उपस्थित आहात. प्रकाश दादा या ठिकाणी उपस्थित नाहीये. अधिकराव पवारजी आणि रवींद्रशेठ पवारजी आपल्याला सन्मानपूर्वक व्यासपीठावरती देते. आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस देण्यात येणार आहे. पूर्ण संघ या ठिकाणी येईल ज्यांचं आज सादरीकरण झालेलं आहे मेघमल्हार बालभजनी मंडळ सासवड. तिवटे सर आपल्याला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. रवींद्रजी पवार आणि अधिक नाना पवार आपण आहेत. हा, आपल्या शुभ हस्ते द्यायचं.
बक्षीस जाते आहेत माननीय प्रकाशदादा पवार काल उपस्थित होते, आज नाहीये. त्यांच्या ए, पुढच्या या ठिकाणी मुलांनी- बिहाफमध्ये हा, खाली हे बसू. बक्षीस दिलं जात आहे. जोरदार टाळे यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. पहिला क्रमांक रोख रक्कम 11,000 रुपये, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, अतिशय छान गायन यांनी समोर सगळे, समोर. केलेलं आहे. समोर सगळे. आणि आता आपण वळतोय मोठ्या गटाकडे. मोठ्या गटामध्ये एकूण 36 संघांनी 35 संघांनी त्या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. मोठ्या गटामधील 5वा क्रमांक ज्यांनी प्राप्त केलेला आहे, रोख रक्कम 3,000 रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि बक्षीस जात्यात इंदिरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सासवड. आणि हे 5वं क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी मी पुन्हा एकदा सुनीता काकी असतील, सगळ्या महिला सदस्य असतील, सासवड सांस्कृतिक मंडळाच्या यांना विनंती करतो आपल्या शुभास्ती द्यायचा आहे. 5वा क्रमांक प्राप्त केलेला आहे नादब्रह्म महिला भजनी मंडळ खळद. चला या नादब्रह्म भजनी मंडळ खळद आपण जायचं. सगळ्या संघ उपस्थित असेल तर या, पूर्ण संघ येऊ शकतो. सुनीता काकी असतील, वहिनी साहेब आहेत, सगळ्या सासवड सांस्कृतिक मंडळाच्या महिला त्यांना मी विनंती करतोय की आपण आदरणीय अमृताताई असतील, मनीषा कांठेजी असतील, आपण सगळेजण मिळून हा बक्षीस देऊया. 5वा क्रमांक आहे नादब्रह्म महिला भजनी मंडळ खळद. सगळ्यांचे ग्रुप फोटो घ्यायचे, कोणीही जाऊ नका. ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे 5वा, 4था, 3रा, 2रा, पहिला उत्कृष्ट तबलावादक, हार्मोनियम वादक, बडे आबांना विनंती आहे वरती यायचं. आपल्याला सन्मानपूर्वक बडे आबांना विनंती आहे. सुंदर असं यांनी आज सादरीकरण केलं. तर 5वा क्रमांक नादब्रह्म महिला भजनी मंडळ खळद. सगळे समोर जरा एकदा, सगळे समोर. आता मोठ्या गटामध्ये 4था क्रमांक बक्षिसाचं स्वरूप आहे 5,000 रुपये. बक्षीस जाते श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड. अमराळे सर आपले कोणी संचालक जे असतील यांना मी विनंती करतोय आपण पुढे यायचं. शिक्षक जे कोणी असतील त्यांच्या शुभास्ती देण्यात येतात. आणि 4था क्रमांक प्राप्त केलेला आहे सद्गुरू कृपा महिला भजनी मंडळ शेवाळवाडी. आहे का शेवाळवाडीवाले? अच्छा, शिंदेजी माने याच्या शेवाळवाडीचा सत्कार घेतात. अमराळे सर आपल्याला विनंती करण्यात येते की शिंदे सर या ठिकाणी संघ उपस्थित नाहीये, त्यांच्या बिहाफमध्ये HR शिंदे सर आपण स्वीकारतात. 4था क्रमांक सद्गुरू कृपा महिला भजनी मंडळ शेवाळवाडी. आता वळतोय आपण समोर सगळे. 3य क्रमांकाकडे. 3य क्रमांकाचं स्वरूप आहे रोख रक्कम 7,000 रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह. 3य क्रमांकासाठी मी बक्षीस जाते आदरणीय प्रदीप अण्णा पोमनजी, संभाजी नाना काळंजी, चेतन भैया महाजन जे असतील, सुधाकर भाऊ गिरमेजी असतील यांना विनंती करतो आपण बक्षीस देण्यासाठी पुढे यायचं आहे. आणि हा 3य क्रमांक प्राप्त केलेला आहे संत ज्ञानेश्वर. अनेक मंडळ होती, त्यात पुरुष पण होते, महिला पण होते. संत ज्ञानेश्वर पुरुष भजनी मंडळ हंडेवाडी. चला 3य क्रमांक प्राप्त केलेला आहे संत ज्ञानेश्वर पुरुष भजनी मंडळ हांडेवाडी. बक्षीस देण्यासाठी सगळे मान्यवर या ठिकाणी तयार आहेत. सगळा संघ या ठिकाणी उपस्थित राहील. हांडेवाडीचे महिला भजनी मंडळ असेल किंवा पुरुष भजनी मंडळ विशेषतः सगळे फॉर्च्युनर घेऊन आलेले आहेत. विठ्ठलाच्या साठी प्रार्थना करतो असे सगळे भजनी मंडळ फॉर्च्युनर मधून जावं. सर्व उभे राहा बघता, हात नका लावा अलीकडचे, सर्व उभे राहा बघता. चला सगळ्या संघ या ठिकाणी उपस्थित राहतोय. आता आपण भेटतोय 2य क्रमांकाकडे. 2य क्रमांकाचे स्वरूप आहे रोख रक्कम 9,000 रुपये. बक्षीस जात आहेत पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सासवड. पुरंदर नागरीचे सर्व संचालक अंकुश बापू जगताप, डॉक्टर भाडे सर, गोरपडे गुरुजी, मी आपल्याला विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे.
उरवणे साहेब आपल्याला विनंती आहे, सतीश अण्णांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी पुढे यायचं आहे. आणि द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे कानिफनाथ भजनी मंडळ बोपगाव. कानिफनाथ भजनी मंडळ बोपगाव आपण बक्षीस स्वीकारायचं. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 9000 रुपये, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र. सर्व या संघांचं मनपूर्वक आभार. आणि आपण फक्त आता शेवटचं बक्षीस पहिला क्रमांक खुला गट त्याच्याकडे वळणार आहोत. हे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 9000 रुपये, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र. विजेता संघ आहे कानिफनाथ भजनी मंडळ बोपगाव. मागे सरका जरा, मागे सरका. सगळ्यात मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. चला समोर सगळे. आणि आता आपण बोलतोय ज्याची उत्सुकता आहे पहिला क्रमांक मोठा गट. बक्षिसाचं स्वरूप आहे रोख रक्कम 11000 रुपये, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र. आणि बक्षीस दाते आहेत संत सोपान काका सहकारी बँक लिमिटेड सासवड. पहिलं बक्षीस ज्यांच्या हस्ते वितरण होणार आहे बँकेच्या संचालिका आदरणीय राजवर्धनी ताईजी जगताप. मी आपल्याला विनंती करतो, तसेच दोन्ही तज्ञ परीक्षक मी आपल्याला विनंती करतो पहिलं बक्षीस आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वहिनी साहेब आणि आपण दोघे तज्ञ परीक्षक या तिघांच्या हस्ते देण्यात येणार आहे. पहिलं बक्षीस प्रदान करण्यासाठी बक्षीस दाते या ठिकाणी उपस्थित आहेत. वहिनी साहेब आणि तज्ञ परीक्षकांच्या शुभ हस्ते आपण हा बक्षीस देतोय. आणि खुल्या गटातील पहिला क्रमांक ज्यांनी प्राप्त केलेला आहे 35 संघामध्ये जे अव्वल ठरलेले आहेत तळजाई माता महिला भजन मंडळ आंबेगाव पठार. पहिला क्रमांक आलेला आहे. संघातील जितके सदस्य असतील उपस्थित राहायचे. काय झालं, उठून का खाली बसले आपण? अच्छा, मी तळजाई माता ना मी अतिशय स्पष्ट उल्लेख केला. तळजाई माता महिला भजन मंडळ आंबेगाव पठार आहे का कुणी? नाहीये. ठीक आहे, मी नानासाहेब बांदल यांना पुन्हा विनंती करतो आपण हवेलीच्या वतीने हे बक्षीस स्वीकारावं. जोरदार टाळ्या होऊन जाईल. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी दोन्ही दिवस ज्यांनी सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण केलं सूरज कुंभार आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचेही मनपूर्वक आभार. सर्व पत्रकार बांधवांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. ज्यांनी सुंदर असे साऊंड सिस्टीम दिली रामचंद्रजी मेमणे त्यांच्यासोबत असलेले सहकारी त्यांचेही मनपूर्वक आभार. ग्रुप फोटो ग्रुप फोटो काढतोय सगळे आता वरती या. ज्यांनी बक्षीस मिळालेलं आहे खाली थांबायचे सगळे विजेते संघ आपले पुरस्कार प्रमाणपत्र हातात घेऊन या आणि इथे थांबा. बक्षिसाचे सगळे वरती असतील, बक्षीसवाले खाली असतील, कारण सगळेजण येणार आहे फोटोमध्ये. लहान मुलांना वर बक्षीस ज्यांना मिळाले ते वरती या. मान्यवर खाली उभा राहतात. मान्यवर खाली उभा राहतील. सगळे संघ ज्यांना बक्षीस सुंदर फोटो घेणाऱ्या सगळ्या कॅमेरामॅनचं पुढे एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करत आजची स्पर्धा स्मरणानिमित्त असणारी भाग्य भजन स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करण्यात आलं. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया. थांबा तसेच. गणपती बाप्पा मंगल मूर्ती सोपान काका महाराज की. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार करत आजची भव्य भजन स्पर्धा सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड आणि बोपगाव भजन मंडळ बोपगाव यांच्या वतीने संपन्न झाली असं जाहीर करतो.